नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक खूप महत्त्वाचा वन लाइनर्सवर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण 20 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। पण 20 क्वेश्चन्स गुणिला 4 म्हणजे एका क्वेश्चनमध्ये आपण कमीत कमी 4 क्वेश्चन्स किंवा 4 तसे सिमिलर क्वेश्चन्स काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। त्यामुळे 100 क्वेश्चन तुमचे काय होणार या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज टेरॅटोजेनिसिटी। बघा, टेरॅटोजेनिसिटीवर पेपरमध्ये खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत। या अगोदरचे जेवढेही पेपर तुम्ही बघाल, एखाद्या तरी पेपरमध्ये टेरॅटोजेनिसिटीवर किंवा जास्तीत जास्त पेपरमध्ये टेरॅटोजेनिसिटीवर क्वेश्चन विचारला गेलेलाच आहे। तर ही टेरॅटोजेनिसिटी म्हणजे नेमकं काय? तर बघा, टेरॅटोजेनिसिटी म्हणजे काय? ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू कॉजेस द फोइटल ॲबनॉर्मॅलिटी। आता फोइटल ॲबनॉर्मॅलिटी हा शब्द आला म्हणजेच हे ड्रग जे आहेत हे फिमेलमध्ये जर आपण ॲडमिनिस्टर केले आणि ती फिमेल जर प्रेग्नंट असली तर तिच्या बाळावर काय होतात, व्हेरियस ॲबनॉर्मॅलिटीजचे जे इफेक्ट होतात त्याला आपण म्हणतो टेरॅटोजेनिसिटी। फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर थॅलिडोमाइड नावाचा ड्रग आहे। काय? थॅलिडोमाइड नावाचा ड्रग आहे। तो जर प्रेग्नंट फिमेलमध्ये घेतला तर तिचं जे फिटस आहे ते फिटस जन्माला तर येईल, पण ते कसं येईल? फोकोमेलिया या कंडिशनमध्ये येईल। फोकोमेलिया हा जो टेरॅटोजेनिक इफेक्ट आहे तो त्याला होऊन जाईल। आता हे फोकोमेलिया म्हणजे नेमकं काय? तर फोकोमेलिया म्हणजे काय? मूल जन्माला तर येईल पण त्याला हात किंवा पाय म्हणजे अब्सेन्स ऑफ लिम्स, म्हणजे त्याला हात किंवा पाय राहणार नाहीत किंवा एखादा हात राहणार नाही, एखादा पाय राहणार नाही, तर या कंडिशनला म्हणायचं फोकोमेलिया। आलं लक्षात? फोकोमेलिया। तर ही जी कंडिशन आहे कोण प्रोड्यूस केली? तर कोण? थॅलिडोमाइड या ड्रगने। म्हणजेच थॅलिडोमाइड ड्रगला काय आहे? टेरॅटोजेनिक इफेक्ट आहे। त्यानंतर असे काही ड्रग्स आहेत जे आपण इथे डिस्कस करणार आहोत की त्यांना टेरॅटोजेनिक इफेक्ट आहेत। जसं की अँटी कॅन्सर जर तुम्ही ड्रग घेतले तर अँटी कॅन्सर ड्रग जर घेतल्यानंतर क्लेफ्ट पॅलेट ही ॲबनॉर्मॅलिटी त्या फिटसमध्ये किंवा बाळामध्ये होते। कोणती? क्लेफ्ट पॅलेट। आता हे क्लेफ्ट पॅलेट म्हणजे नेमकं काय? बघा, एखादं मूल जेव्हा जन्माला येतं त्या मुलाचा होठ किंवा आपण त्याला लिप्स म्हणतो ते तुटलेले असतात किंवा लिप्स नसतात त्याला। आलं लक्षात? मग वरचा लिप नाही किंवा खालचा लिप नाही, दोन्ही लिप नाही, कोणताही लिप तुटलेला असतो त्याला आपण म्हणतो क्लेफ्ट पॅलेट। चेहऱ्यामध्ये कुठेही त्याला काय असतं? असे छिद्र असतात। छिद्र म्हणण्यापेक्षा काय असतं? वट तुटलेले वगैरे असतात, त्याला आपण क्लेफ्ट पॅलेट म्हणतो। त्यानंतर अँटी कॅन्सर जर ड्रग घेतले तर दुसरे टेरॅटोजेनिसिटी जी आहे ती हायड्रोसेफॅलस। हायड्रोसेफॅलस म्हणजे काय? वाटर काय होतं? ॲक्युमुलेट होतं ब्रेनमध्ये, त्यामुळं ब्रेन डॅमेज सुद्धा होऊ शकतो। असे कोणते ड्रग्स आहेत? म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग। आणि मेनली कोणता आहे तर तो मिथोट्रिक्झेट। म्हणजे हा मिथोट्रिक्झेट जर ड्रग घेतला तर तो हे जे टेरॅटोजेनिक इफेक्ट आहेत क्लेफ्ट पॅलेट आणि हायड्रोसेफॅलस हे प्रोड्यूस करू शकतो। त्यानंतर महत्त्वाचा ड्रग आहे बघा, टेट्रासायक्लिन। टेट्रासायक्लिन जरी तुम्ही प्रेग्नंट फिमेलमध्ये घेतलं तर त्या फिमेलचं जे बाळ जन्माला येईल त्याचे जे बोन्स किंवा टीथ आहेत ते डिस्कलर्ड होतील। आलं लक्षात? किंवा बोन आणि टीथ डिफॉर्मिटीज त्याच्यामध्ये येऊन जातील किंवा रिटार्डेड बोन ग्रोथ, त्याची बोनची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही, कारण की टेट्रासायक्लिन सुद्धा काय? एक टेरॅटोजेनिक ड्रग आहे। त्यानंतर एक महत्त्वाचा ड्रग आहे बघा, फेनिटॉइन। हे फेनिटॉइन जर तुम्ही बाळामध्ये दिलं, फेनिटॉइन जर प्रेग्नंट फिमेलमध्ये दिलं तर त्या फिमेलच्या बाळामध्ये क्लेफ्ट लिप हे होऊ शकतं काय? ॲबनॉर्मॅलिटी। क्लेफ्ट लिप म्हणजे काय? क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतो आपण त्याला। तर त्याचे होठ वगैरे तुटलेले राहू शकतात। अशा प्रकारे ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे टेरॅटोजेनिसिटी होऊ शकतात। त्यानंतर बघा, एक खूप महत्त्वाचा स्टिल्बोस्टेरॉल। हे स्टिल्बोस्टेरॉल नावाचा ड्रग आहे। हा जर आपण फिमेलमध्ये जर घेतला आणि त्या फिमेलला जर फिमेल फायटस असेल म्हणजे जर मुलगी असेल तर त्याच्यामध्ये व्हजायनल कार्सिनोमा हा सुद्धा होऊ शकतो। काय होऊ शकतो? व्हजायनल कार्सिनोमा सुद्धा होऊ शकतो त्या बाळामध्ये। त्यामुळं हे जे महत्त्वाचे काही टेरॅटोजेनिक ड्रग आणि त्यांची टेरॅटोजेनिसिटी आहे तर ही तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे, एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात। आता मी इथं 5 उदाहरण तुम्हाला दिले, पण बाकीचे जरी असतील तुम्हाला ते आपल्या के.डी. त्रिपाठी सरांच्या बुक्समध्ये मिळून जातील, तर ते तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या। त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिस्टामाइन इज सिंथेसाइज फ्रॉम विच अमायनो ॲसिड। बघा, जे हिस्टामाइन आहे, हिस्टामाइन काय आहे? एक ॲटोकॉइड आहे। काय आहे? ॲटोकॉइड म्हणजे असे केमिकल सबस्टन्स असतात, हार्मोन लाईक सबस्टन्स। हार्मोन नाहीच पण हार्मोन सारखे जे सबस्टन्स असतात की ते रिलीज होतात किंवा इंजुरी जर झाली तर त्या साईडला किंवा एलर्जिक रिॲक्शनच्या रिस्पॉन्समध्ये ते काय होतात? रिलीज होतात आणि त्यांचे स्पेसिफिक तिथं रोल असतो, त्याला आपण म्हणतो ऑटोकॉइड्स। हिस्टामाइन, हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन, ल्युकोट्राइन्स वगैरे हे सर्व काय आहेत? एका प्रकारचे ऑटोकॉइड्स आहे। तर मग हे जे हिस्टामाइन आहे तर हे कोणत्या अमायनो ॲसिडपासून सिंथेसाइज केलं जातं आपल्या बॉडीमध्ये? तर बघा, हिस्टामाइन लक्षात ठेवायचं, हिस्टिडीन या अमायनोपासून काय होतं? सिंथेसाइज होतं।
कोणत्या? हिस्टिडीन. इथं दिलेलं आहे बघा. आता हिस्टिडीनपासून हिस्टामाइन आपल्याला एक्झॅक्टली कळून जाईल, कारण की हिस्टामाइन आणि हिस्टिडीन दोघात पण हिस्ट येऊन जातं. पण बाकीचे काही आहेत जसं की कॅटाकॉल अमाइन्स, त्याला आपण म्हणतो ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन, डोपामाइन, हे काय आहेत? कॅटाकॉल अमाइन्स आहेत. तर हे कोणत्या अमायनो ॲसिडपासून तयार होतात? तर हे होतात फिनाइल ॲलानिन या अमायनो ॲसिडपासून. फिनाइल ॲलानिनपासून नंतर टायरोसिन तयार होतो आणि नंतर मग काय तयार होतात? हे काय म्हणतात त्याला आपण? कॅटाकॉल अमाइन्स तयार होतात. त्यानंतर बघा सेरोटॉनिन जे आहे, सेरोटॉनिनला आपण काय म्हणतो? 5 हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन. काय म्हणतो? 5HT. हे कोणत्या अमायनो ॲसिडपासून तयार होते? तर बघा सेरोटॉनिन किंवा 5 हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन जे आहे ते ट्रिप्टोफॅन, कोणत्या अमायनो ॲसिडपासून? ट्रिप्टोफॅन या अमायनोपासून तयार होतं. आता तुम्हाला मी 2 एक्झाम्पल्स सांगणार आहे, त्यांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे, महत्त्वाचे आहे. या अगोदर आपण यावर पेपर जे घेतले होते मॉडेल पेपर, त्या मॉडेल पेपरमध्ये विचारलेला सुद्धा प्रश्न आहे. बघा, एक आहे मेलॅटोनिन आणि दुसरा आहे मेलॅनिन. हे जे 2 घटक आहेत याच्यातला एक आहे मेलॅटोनिन आणि एक आहे मेलॅनिन. याच्यामध्ये एक आहे हार्मोन आणि एक आहे पिगमेंट. तर या दोन्हीमधलं जे अमायनो ॲसिड आहे हे कोणत्या अमायनो ॲसिडपासून तयार झालेले आहेत? म्हणजे फॉर एक्झाम्पल मेलॅटोनिन कोणत्या अमायनो ॲसिडपासून तयार झालेले आहे आणि मेलॅनिन हे कोणत्या अमायनो ॲसिडपासून तयार झालेले, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि यावर आपण या अगोदर टेस्टमध्ये प्रश्नही घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा तिसरा जो क्वेश्चन आहे तो काय आहे? रेज सिंड्रोम इज प्रोड्यूस बाय. आता हे जे रेज सिंड्रोम आहे हे कोण प्रोड्यूस करते किंवा कोणाची टॉक्झिसिटी आहे हे बघण्या अगोदर नेमकं रेज सिंड्रोम म्हणजे काय? बघा, जेव्हा आपलं लिव्हर डॅमेज होतं, काय होतं? लिव्हर डॅमेज होतं आणि लिव्हरचं काम काय असतं माहिती आहे का? आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत त्यांना मेटाबोलाइज करणं आणि आपल्या शरीराच्या बाहेर फेकून देणं, मेटाबॉलिझम करणं खूप महत्त्वाचं आहे. पण काही टॉक्झिक मेटाबॉलिक्स काय होतात? लिव्हर डॅमेज झाल्यामुळे आपल्या शरीराच्या बाहेर फेकल्या जाऊ शकत नाही, त्यामुळे ब्लडमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ते ब्रेनमध्ये सुद्धा जातात अशा टॉक्झिन्स. त्यामुळं ब्रेनमध्ये काय होतं माहिती आहे का? एका प्रकारची हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतो आपण. हिपॅटिक म्हणजे लिव्हर डॅमेज झाल्यामुळे एन्सेफॅलोपॅथी म्हणजे ब्रेनमध्ये काय होतं? कन्फ्युजन सारखं किंवा ब्रेन फंक्शन व्यवस्थित चालत नाही, लॉस ऑफ ब्रेन फंक्शन म्हणतो आपण त्याला. तर याला काय म्हणायचं? रेज सिंड्रोम. तर मग हा रेज जो सिंड्रोम आहे हे तुम्हाला कळालं. मग हा कोणत्या ड्रग्सने प्रोड्यूस होतो? तर तो कोणता आहे? ॲस्पिरिन. आता बघा ॲस्पिरिन काय करतो? आधीच लिव्हर टॉक्झिसिटी आहे, फॉर एक्झाम्पल लिव्हर डॅमेज झालेला आहे आणि ॲस्पिरिन त्यातल्या त्यात अजून काय करतो? या लिव्हरला पुन्हा डॅमेज करतो. आलं लक्षात? कारण की ॲस्पिरिनची टॉक्झिसिटी आहे ना, लिव्हर टॉक्झिसिटी, त्यामुळे हा रेज सिंड्रोम प्रोड्यूस होऊ शकतो. स्पेशली हा रेज सिंड्रोम चिल्ड्रन्समध्येच होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ड्रग यूज इन ॲक्यूट गाऊट. बघा गाऊटचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे ॲक्यूट गाऊट, दुसरा म्हणजे क्रोनिक गाऊट. आलं लक्षात? आता हे ॲक्यूट गोट आणि क्रोनिक गोट हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. गोट म्हणजे काय? तर तुमचे जे जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्समध्ये युरिक ॲसिडचं काय होतं? डिपॉझिशन होतं, त्यामुळे त्या जॉईंटची व्यवस्थित मूवमेंट होऊ शकत नाही आणि मूव्ह होताना काय होतं? पेन वगैरे होतं. तर त्याला आपण काय म्हणतो? गोट म्हणतो. तर हे काय? ॲक्यूट म्हणजे नेमकं जर चालू झाले किंवा पेन वगैरे कमी आहे, युरिक ॲसिडचं डिपोनेशन खूप कमी आहे, तेव्हा पेन होतं, त्याला ॲक्यूट गोट म्हणतो. आणि हे जे युरिक ॲसिडचं डिपोनेशन खूप जास्त वाढल्यानंतर खूप जर दिवस झाले आपल्याला गॉट आहे आणि त्याच्यापासून वेगळे पेनचे एपिसोडसुद्धा येत आहेत आणि जास्त पेन होत आहे, स्टिफनेस वगैरे जास्त आहे, तर त्याला काय म्हणायचं? क्रोनिक गोट. आता ह्या ॲक्यूट गोटमध्ये कोणकोणते ड्रग्स यूज करतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचे 3 कॅटेगरीचे ड्रग यूज करतात किंवा 3 ड्रग्स यूज करतात. पहिला म्हणजे NSAID, त्याला आपण म्हणतो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. त्यानंतर कोल्चिसिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हे 3 ड्रग्स यूज करतात ॲक्यूट गोटमध्ये. आता NSAIDचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं. फर्स्ट एक्झाम्पल म्हणजे इंडोमिथासिन. कोणतं आहे? इंडोमिथासिन. आणि हे जे इंडोमिथासिन आहे हे फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग आहे कोणासाठी? तर या या ॲक्यूट गोटसाठी. मी ॲक्यूट गोटसाठी म्हणत आहे, लक्षात. त्यानंतर दुसरा ड्रग आहे बघा कोल्चिसिन. कोल्चिसिन तुम्हाला पेपरमध्ये ड्रग एक्झाम्पल येऊ शकते की असा कोणता ड्रग आहे त्याला अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्टसुद्धा नाही आणि पेन किलरसुद्धा इफेक्ट नाही, पण तो काय करतो? गोटमध्ये यूज केला जातो. आलं लक्षात? तर हा कोणता ड्रग आहे तर तो आहे कोल्चिसिन. मग कोल्चिसिन कशा प्रकारे ॲक्ट होतो? बघा कोल्चिसिन काय करतो? युरिक ॲसिडचं त्यानंतर बघा तिसरं जे क्लास आहे किंवा ड्रग आहे ते आहेत कॉर्टिकोस्टेरॉइड. तर वेगवेगळे कॉर्टिकोस्टेरॉइड यांना अँटी इन्फ्लामेटरी ॲक्शन असते म्हणून सुद्धा ते गोटमध्ये यूज करू शकतात. त्यानंतर क्रोनिक गोट. मग क्रोनिक गोटमध्ये 2-3 कॅटेगरीचे ड्रग यूज करतात. जसं की पहिला जो कॅटेगरी आहे तो युरिकोसुरिक एजंट. आता युरिकोसुरिक एजंट म्हणजे काय? तर असे एजंट
ते युरिक ॲसिडचं काय करतात, एक्सक्रिशन वाढवतात. त्याला आपण म्हणतो युरिकोस्युरिक. आणि आपल्याला जे गोड झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे, युरिक ॲसिडचं डिपोरेशन आपल्या बोनच्या जॉईंट्समध्ये झालं, त्यामुळेच आपल्याला काय होत आहे, पेन्स वगैरे होत आहे. मग युरिक ॲसिडचं जर एक्सक्रिशन जर वाढवलं तर आपल्या शरीरातलं जे एक्सेस युरिक ॲसिड आहे ते बाहेर पडत आहे, त्यामुळे आपल्याला पेनपासून काय होईल, रिलीफ होईल, किंवा युरिक ॲसिड जे आहे ते कमी डिपॉझिट होईल, त्यामुळे सुद्धा पेन कमी होईल. मग असे युरिकोसुरिक एजंट कोणकोणते आहेत, तर ते काय आहेत, प्रोबेन्सिड. कोणतं आहे, प्रोबेन्सिड हे जे आहे तर हे काय आहे, युरिक ॲसिड एक्सक्रीटर आहे आणि याला आपण युरिकोसुरिक एजंट म्हणतो. बघा, प्रोबेन्सिडचा दुसरा एक महत्त्वाचा यूज आहे आणि तो यूज म्हणजे इट इनिबिट द एक्सक्रिशन ऑफ पेनिसिलिन. पेनिसिलिनचं एक्सक्रिशन काय करतो, हा इनिबिट करतो. काय करतो, इनिबिट करतो. म्हणजेच आपल्याला जेव्हा पेनिसिलिनची ॲक्शन जास्त पाहिजे तेव्हा आपण त्याच्यासोबत जर प्रोबेन्सिड दिलं तर आपल्याला पेनिसिलिनची ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्शन जी आहे ती जास्त भेटू शकते. कारण की पेनिसिलिन लवकर काय होणार नाही, बॉडीच्या बाहेर जाणार नाही. कारण की हे जे प्रोबेन्सिड आहे हे काय करतो, पेनिसिलिन रिअब्झॉर्ब करतो, म्हणजे बाहेर फेकू देत नाही. त्यामुळे पेनिसिलिनची ॲक्टिव्हिटी आपल्या ब्लडमध्ये जास्त राहील, आपल्याला ॲक्शनसुद्धा जास्त भेटेल. तर हे दोन उपयोग कशाचे आहेत, प्रोबेन्सिडचे आहेत. त्यानंतर सल्फिन पायराझोन नावाचा ड्रग सुद्धा आहे, तो सुद्धा काय म्हणून यूज होतो, युरिकोसुरिड एजंट म्हणून यूज होतो. त्यानंतर दुसरा जे क्लास आहे ते आहेत युरिक ॲसिड सिंथेसिस इनिबिटर. म्हणजे हे काय करतात, हे जे युरिक ॲसिड आहे याचं सिंथेसिस काय करतात, इनिबिट करतात. आलं लक्षात. म्हणजे युरिक ॲसिड तयारच होणार नाही, त्यामुळे डिपॉझिट सुद्धा होणार नाही, त्यामुळे आपल्याला क्रोनिक ग्रोथमध्ये काय होईल, थोडेसे रिलीफ भेटेल. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, ॲलोप्युरिनॉल. हे ॲलोप्युरिनॉल जे आहे तर ते झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर आहे. झॅन्थिन ऑक्सिडेज नावाचं जे एन्झाईम आहे, झॅन्थिन ऑक्सिडेज, या एन्झाईमची गरज असते युरिक ॲसिड सिंथेसाइज करण्यासाठी. मग हे जे ॲलोप्युरिनॉल आहे या झॅन्थिन ऑक्सिडेजला काय करते, ब्लॉक करते, त्यामुळे युरिक ॲसिड सिंथेसाइज होणार नाही, त्यामुळे आपल्याला क्रोनिक ग्रोथमध्ये काय होईल, एक व्यवस्थित इफेक्ट भेटेल. तर अशा प्रकारे तुम्हाला अक्यूट ग्रोथ आणि क्रोनिक ग्रोथ माहीत झाला असेल. त्यानंतर बघा, पाचवा जो क्वेश्चन आहे तो आहे हार्मोन सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लॅन्ड. बघा, थायरॉइड ग्लॅन्डमधून 3 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. एक म्हणजे T3, दुसरा म्हणजे T4 आणि तिसरा म्हणजे कॅल्सिटोनिन. तर याच्यामध्ये तुम्हाला मी हा क्वेश्चन का बरं टाकला, कारण की पेपरमध्ये तुम्हाला थायरॉक्सिन हार्मोनला नेमकं T3 म्हणतात की T4 म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, तर थायरॉक्सिन जो हार्मोन आहे त्याला काय म्हणायचं, तर T4 म्हणायचं. काय, T4. आणि हे जे T3 आहे तर ट्राय आयडोथायरोनिन याला म्हणायचं. त्यानंतर कॅल्सिटोनिन सुद्धा काय होतं, रिलीज होतं थायरॉइड ग्लॅन्डमधून. तर तुम्हाला पेपरमध्ये जर क्वेश्चन आला की थायरॉक्सिन हार्मोनला T3 म्हणतात की T4, तर तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे, थायरॉक्सिन हार्मोनला काय म्हणतात, तर T4 असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हु इज नोन ॲज अ फादर ऑफ इंडियन फार्मसी. बघा, आपल्या भारतामध्ये फादर ऑफ फार्मसी कोण आहे, इंडियन फादर ऑफ फार्मसी कोण आहे, किंवा फादर ऑफ इंडियन फार्मसी जर कोण आहे, असा क्वेश्चन पेपरमध्ये या अगोदर आलेला आहे. मी स्वतः हा पेपर चुकवला, या पेपरमध्ये प्रश्न हा चुकवला होता ESICच्या पेपरमध्ये 2019 मध्ये. तर बघा, महादेवलाल श्रॉफ, त्यांना आपण काय म्हणतो, ML श्रॉफ सुद्धा म्हणू शकतो, ML श्रॉफ. तर हे महादेवलाल श्रॉफ आहेत आपल्या इंडियन फार्मसीचे फादर. मग तुम्हाला अनेक क्वेश्चन याच्यावर विचारू शकता की फादर ऑफ फार्मसी म्हणजे होल वर्ल्डमध्ये फादर ऑफ फार्मसी कोण आहे, तर होल वर्ल्डमध्ये फादर ऑफ फार्मसी आहे डॉक्टर विल्यम प्रोक्टर. कोण, डॉक्टर विल्यम प्रोक्टर. तर हे काय आहेत, फादर ऑफ फार्मसी आहेत. त्यानंतर फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी सुद्धा विचारू शकतात तुम्हाला. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी कोण आहे, तर अँटोनी व्हॅन ल्युएनहुक. अँटोनी व्हॅन ल्युएनहुक हे जे आहेत हे कोण आहेत, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, अँटोनी व्हॅन ल्युएनहुक. आलं लक्षात. त्यानंतर फादर ऑफ ॲलोपॅथी, जे आपण मेडिसिन यूज करतो ॲलोपॅथी, तर फादर ऑफ ॲलोपॅथी कोण आहे, तर हिप्पोक्रेटस. कोण, हिप्पोक्रेटस हे काय आहेत, फादर ऑफ ॲलोपॅथी आहेत. त्यानंतर फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी कोण आहे, बघा, बॅक्टेरियोलॉजी म्हटलं की तुम्हाला लुईस पाश्चर आठवले पाहिजे. हे काय आहेत, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी आहेत. हे काय आहेत, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी आहेत. यांनीच पाश्चरायझेशन म्हणून ही जी मिल्क स्टरलाइज करण्याची मेथड आहे ती त्यांनी काय केलेली आहे, शोधलेली आहे. त्यानंतर फादर ऑफ किमोथेरपी कोण आहे, किमोथेरपीचा फादर कोण आहे, तर पाऊल एहरिच. कोण, PAUL, पाऊल एहरिच हे जे आहेत हे कोण आहेत, फादर ऑफ किमोथेरपी. आता मी इथं तुम्हाला 2 क्वेश्चन्स देणार आहे, ते खूप महत्त्वाचे आहेत. फादर ऑफ होमिओपॅथी तुम्हाला सांगायचं आहे. कोण, फादर ऑफ होमिओपॅथी. आणि त्यानंतर मॉडर्न फार्माकोलॉजीचे फादर कोण, मॉडर्न
फार्माकोलॉजीचे फादर कोण? हे दोन जे आहेत तुम्हाला कशामध्ये सांगायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. मॉडर्न फार्माकोलॉजीचे जे फादर आहेत तर ते या अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेले सुद्धा आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही फार्माकोलॉजीचा अजून बघितला नसेल, इंट्रोडक्शन किंवा त्याला आपण इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी म्हणतो, आलं लक्षात, त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण फादर ऑफ फार्माकोलॉजी सांगितलेलं सुद्धा आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर बघून घेऊ शकता. हे दोन उत्तर तुम्हाला कशामध्ये टाकायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डिसइंटिग्रेशन टाइम फॉर अनकोटेड टॅबलेट इज फार्मास्युटिक्स. या सब्जेक्टचा हा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे, पेपरमध्ये यावर प्रश्न विचारू शकतात. बघा, डिसइंटिग्रेशन टाइम वेगवेगळ्या टॅबलेटसाठी वेगवेगळा असतो, कारण की वेगवेगळ्या टॅबलेट्स हे फॉर्म्युलेट केले असतात, वेगवेगळं त्यांचं डिसइंटिग्रेशन टाईम असतो. कारण की काही टॅबलेट्स फक्त स्टमकमध्ये डिझॉल्व्ह झाल्या पाहिजे, त्यासाठी त्यांचा डिसइंटिग्रेशन टाईम वेगळा असतो. काही टॅबलेट स्टमक थ्रू पास झाल्या पाहिजे आणि इंटेस्टाईनमध्ये काय झाल्या पाहिजे, डिझॉल्व्ह झाल्या पाहिजे किंवा डिसइंटिग्रेट झाल्या पाहिजे आणि तिथं त्यांनी ॲक्शन दिली पाहिजे, आलं लक्षात. त्यामुळे ते सुद्धा एंटरिक कोटिंग करतात, त्यांना ते सुद्धा डिसइंटिग्रेशन टाईम वेगळा असतो. तर बघा, जे अनकोटेड टॅबलेट्स आहेत ज्यांना कोणतंही कोटिंग नाही, फक्त कंप्रेस केलेल्या टॅबलेट आहेत, तर त्यांचा जो डिसइंटिग्रेशन टाईम असतो तो असतो 15 मिनिट. किती असतो? 15 मिनिट. तर मग वेगवेगळ्या जे टॅबलेट्स आहेत तर त्या वेगवेगळ्या टॅबलेटचं जे डिसइंटिग्रेशन टाईम आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा, मग त्याच्यापैकीच एक म्हणजे फिल्म कोटेड टॅबलेट असतात. बघा, यांना फिल्मची कोटिंग असतं, तर हे फिल्म कोटेड टॅबलेट यांचा डिसइंटिग्रेशन जो टाईम असतो तो असतो 30 मिनिट. 30 मिनिटामध्ये हे काय होतात, डिसइंटिग्रेट होतात. त्यानंतर शुगर कोटेड टॅबलेट असतात, शुगरची कोटिंग असतं, त्यांचा जो डिसइंटिग्रेशन टाईम आहे तो असतो 60 मिनिट. त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे एंटरिक कोटेड टॅबलेट असतात. कोणत्या? एंटरिक कोटेड. तर त्यांचा जो डिझोल्युशनच माझ्या तोंडामध्ये येत आहे, डिसइंटिग्रेशन जो टाईम आहे तो असतो 2 ते 3 आवर्स, म्हणजे 2 ते 3 तास हे काय होत नाही, डिसइंटिग्रेट होत नाही. त्यानंतरच हे काय होतात, डिसइंटिग्रेट होतात. त्यानंतर 2 क्वेश्चन जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप कन्फ्युजिंग आहेत. ते म्हणजे हार्ड जिलॅटिन कॅप्सूल, हार्ड जिलॅटिन आणि सॉफ्ट जिलॅटिन यांचा जो डिसइंटिग्रेशन टाईम आहे तो थोडासा काय आहे, डिफरंट आहे. बघा, हार्ड जिलॅटिन आपल्याला थोडा हार्ड वाटतं, त्याच्यामुळे असं वाटतं की यांचा डिसइंटिग्रेशन टाईम जास्त असायला पाहिजे, पण तसं नाही, उलट आहे. हार्ड जिलॅटिन जे आहेत तर त्यांचा जे डिसइंटिग्रेशन टाईम असतो तो आहे फक्त 30 मिनिट. किती आहे? फक्त 30 मिनिट. आणि जे सॉफ्ट जिलॅटिन आहेत तर त्यांचा जो डिसइंटिग्रेशन टाईम असतो तो असतो 60 मिनिट. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट जो MCQ आहे, व्हॉट इज मीन बाय पल्वरायझेशन. आता बघा, पल्वरायझेशन म्हणजे काय, तर सिंपली पल्वरायझेशन म्हणजे काय होतात, तुम्हाला साईज रिडक्शन तर माहीत आहे, पण पल्वरायझेशन थोडीशी टर्म वेगळी आहे, त्यामुळे हे माहीत नाही, तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात पेपरमध्ये. तुम्हाला जर विचारलं गिव्ह द अदर नेम ऑफ पल्वरायझेशन किंवा साईज रिडक्शन किंवा पल्वरायझेशन म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे साईज रिडक्शनला दुसरं नाव काय आहे, पल्वरायझेशन. अजून 2 नाव याला आहेत साईज रिडक्शनला, ते म्हणजे डिम्युनिशन. काय? डिम्युनिशन, याला सुद्धा साईज रिडक्शन म्हणतात. त्यानंतर कॉम्युनिशन, COMMINUTION, कॉम्युनिशन, हे सुद्धा साईज रिडक्शनलाच म्हणतात. आणि तुम्हाला माहीत असायला पाहिजे साईज रिडक्शन हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे फार्मास्युटिक्स या सब्जेक्टचा, आणि याच्यामध्ये एक्झाममध्ये 100% क्वेश्चन विचारला जातो. कशावर? कोणकोणते ॲपरेटस साईज रिडक्शनला साठी यूज करतात आणि त्या ॲपरेटसचं प्रिन्सिपल काय आहे, की कोणत्या प्रिन्सिपलवर ते साईज रिड्यूस करतात. तर बघा, त्याच्यामध्ये पहिला जो आहे कटर मिल आहे, ती पण साईज रिडक्शनसाठी यूज करतात. हे कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते, तर कटिंग या प्रिन्सिपलवर वर्क करते. त्यानंतर रोलर मिल आहे, रोलर मिलमध्ये काय होते, 2 रोलरच्या मधामध्ये काय होतं, त्या ड्रगचं काय होतं, कम्प्रेशन होतं. त्याच्यामुळे हे कशावर वर्क करतं, कॉम्प्रेशन किंवा प्रेशर, त्याला आपण म्हणतो कॉम्प्रेशन किंवा प्रेशरवर काय करतात, हे प्रिन्सिपल त्याचं डिपेंड असतं साईज रिडक्शनचं. त्यानंतर खूप महत्त्वाच्या 2 मिल्स आहेत, ते म्हणजे बॉल मिल आणि त्याला म्हणतो आपण फ्लुइड एनर्जी मिल. तर या दोघांचं प्रिन्सिपल पेपरमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. आणि हे कशावर वर्क करतात, कशाच्या प्रिन्सिपलवर, इम्पॅक्ट आणि ॲट्रिशन. इम्पॅक्ट आणि ॲट्रिशनवर यांचं काय आहे, साईज रिडक्शनचं प्रिन्सिपल डिपेंड आहे. त्यानंतर हॅमर मिल, ही जी हॅमर मिल आहे. त्यानंतर डिसइंटिग्रेटर, हॅमर मिल आणि डिसइंटिग्रेटर हे जे 2 मिल्स आहेत तर यांचं जे प्रिन्सिपल कशावर डिपेंड आहे, इम्पॅक्टवर डिपेंड आहे. तर तुम्हाला हे पेपरमध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, यावर पेपरमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर बघा, व्हल्कनायझिंग एजंट यूज इन द रबर. आता हे व्हल्कनायझिंग एजंट रबरमध्ये कोणतं यूज होतं, या अगोदर तुम्हाला व्हल्कनायझेशन किंवा व्हल्कनायझिंग एजंट म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहीत असायला हवं. बघा,
जे रबर फॉर्म्युलेट करतात, रबर क्लोजरसाठी यूज करतात. तुम्हाला सर्वात माहिती रबर एक मटेरियल आहे, ते क्लोजरसाठी यूज करतात. आलं लक्षात. तर हे जे रबर आहे याच्यामध्ये व्हल्कनायझेशनची प्रोसेस असते, केमिकल प्रोसेस. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते रबरमध्ये जे केमिकल बॉन्ड्स आहेत ते व्यवस्थित स्ट्रॉंग होतात. त्यामुळे त्याची जी इलास्टिसिटी आहे रबरची ती खूप चांगली राहते, इलास्टिसिटी बेस्ट असते आणि स्ट्रेंथ मिळते त्याला. म्हणजे कितीही ताणवलं ते रबर तर तुटणार नाही. त्यामुळे ते इलास्टिसिटी आणि स्ट्रेंथ मिळण्यासाठी त्यांना व्हल्कनायझिंग एजंट रबरमध्ये यूज करणं किंवा व्हल्कनायझेशन प्रोसेस करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर व्हल्कनायझिंग एजंट कोणता यूज करतात, तर सल्फर यूज करतात. आपला रबर जेव्हा सल्फरसोबत ॲक्ट होतात त्यातले केमिकल बॉन्ड काय होतात, स्ट्रॉंग होतात, त्यांना इलास्टिसिटी आणि स्ट्रेंथ मिळून जाते. तर व्हल्कनायझिंग एजंटचा क्वेश्चन पेपरमध्ये या अगोदर आलेला आहे. तर व्हल्कनायझिंग एजंट कोणते यूज करतात, सल्फर यूज करतात. त्यानंतर बघा 2-4 एजंट्स आहेत जसं की लुब्रिकंट, व्यवस्थित लुब्रिकेशन राहण्यासाठी टाल्क आणि झिंक स्टिअरेट हे यूज करतात. टाल्क आणि झिंक स्टिअरेट हे यूज करतात रबर फॉर्म्युलेशनमध्ये. त्यानंतर त्यांना कलर मिळण्यासाठी पिगमेंट्स यूज करतात. कोणकोणते, तर पिगमेंट्स कोणकोणते, ऑक्साईड अँड सल्फाईड ऑफ अँटीमनी अँड कॅडमियम. हे जे कंपाऊंड आहेत अँटीमनी, कॅडमियम आणि आयर्न यांचे ऑक्साईड आणि सल्फाईड्स यूज करतात. कशासाठी, तर पिगमेंटसाठी. पिगमेंट बनवून म्हणजे कलर वगैरे वेगवेगळ्या कलरचे रबर्स असतात ना, त्यासाठी हे ऑक्साईड आणि सल्फाईड यूज करतात. कशाचे, अँटीमनीचे, कॅडमियम आणि आयर्न या कंपाऊंडचे. त्यानंतर बघा ॲक्सलरेटर आणि ॲक्टिवेटर हे सुद्धा 2 कंपाऊंड यूज करतात रबर फॉर्म्युलेशनमध्ये. ॲक्सलरेटरचं एक्झाम्पल कोणतं आहे, बघा ॲक्सलरेटरचं एक्झाम्पल आहे 2-मर्कॅप्टोथायाझिन. 2-मर्कॅप्टोथायाझिन व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. हे काय आहे, ॲक्सलरेटर म्हणून यूज करतो. तर त्यानंतर ॲक्टिवेटर सुद्धा आहेत. हे जे ॲक्टिवेटर्स आहेत किंवा त्याला आपण म्हणतो ॲक्सलरेटर आहेत, यांचं सुद्धा एक काम असतं अब्रेशनपासून. म्हणजे जर जास्त घर्षण झालं तर रबर काय व्हायला नाही पाहिजे, तुटायला नाही पाहिजे किंवा त्याची स्ट्रेंथ कमी व्हायला नाही पाहिजे. त्याची स्ट्रेंथ व्यवस्थित राहण्यासाठी ॲक्सलरेटर, ॲक्टिवेटर्स, फिलर्स वगैरे हे काय करतात, यूज करतात. पण व्हल्कनायझिंग एजंट जे आहेत ते खूप महत्त्वाचे, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेच. तर हे जे ॲक्टिवेटर्स आहेत, मग ॲक्टिवेटर्स कोणकोणते यूज करतात, काय त्याचं नाव, झिंक ऑक्साईड हे म्हणून ॲक्सिलेटर यूज करतात. झिंक स्टिअरेटला ॲक्सिलेटर म्हणून सुद्धा यूज करतात आणि त्याला आपण लुब्रिकंट म्हणून सुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर स्टिअरिक ॲसिड हे सुद्धा ॲक्सिलेटर म्हणून यूज करू शकतात. तर अशा प्रकारचे काय होतात वेगवेगळे. आणि एक खूप महत्त्वाचं म्हणजे फिलर्स. हे जे फिलर्स यूज करतात रबर फॉर्म्युलेशनमध्ये, त्याचं एक एक्झाम्पल आहे कार्बन ब्लॅक म्हणून. तर ते खूप महत्त्वाचं आहे कार्बन ब्लॅक. तर ते कशा, ॲस्बेस्टस झालं, कार्बन ब्लॅक झालं, त्यानंतर लाईमस्टोन झालं, हे काय म्हणतात, फिलर्स म्हणून यूज केल्या जातात. आणि सॉफ्टनर म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट राहण्यासाठी वेगवेगळे मिनरल्स, ऑइल कशामध्ये यूज करतात, रबर फॉर्म्युलेशनमध्ये. तर हे व्यवस्थित सगळे जे एक्झाम्पल मी सांगितले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा व्हॉट इज डिकॉक्शन. डिकॉक्शन म्हणजे नेमकं काय, तर बघा डिकॉक्शन ही एक एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे. त्याच्यामधून काय करतात, क्रूड ड्रगमधून त्यातले जे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहेत तर ते काय केले जातात, वेगळे केल्या जातात. तर हे जे डिकॉक्शन ही जी प्रोसेस आहे, तर ही डिकॉक्शन प्रोसेस मी इथं प्रश्न का घेतला, कारण की तुम्हाला वाटेल तर डिकॉक्शन आम्हाला सर्वांना माहिती आहे एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे, पण डिकॉक्शन आणि इन्फ्युजन या 2 गोष्टीमध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होतं. म्हणून इथं आपण डिकॉक्शन आणि इन्फ्युजन घेतलं आणि पेपरमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा हे जे डिकॉक्शन आहे ही एक एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे, इन्फ्युजन सुद्धा एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे. पण डिकॉक्शनमध्ये काय करतात, ड्रग घेतात, वाटर घेतात आणि याला बॉईल करतात डायरेक्टली. काय करतात, डायरेक्टली याला बॉईल करतात. किती मिनिटासाठी, 10-15 मिनिटासाठी याला बॉईल करतात. त्यानंतर काय करतात, लिक्विड फिल्टर करतात आणि जे वरचं मार्क आहे ते फक्त स्ट्रेन करतात, थोडंसं प्रेस करतात आणि त्याचा व्हॉल्यूम नंतर काय करतात, मेड करतात. म्हणजे खाली जे मेनस्ट्रम राहिलं त्याचा व्हॉल्यूम मेड केला, याला काय म्हणायचं, डिकॉक्शन. पण जेव्हा फक्त ड्रग घेतात आणि ते वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतात, बॉईल करत नाहीत, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतात, मग ते वॉटर काय असतं, बॉईल केलेलं असू शकतं, अगोदरच बॉईल केलेलं म्हणजे गरम वॉटर असू शकतं, पण त्याला त्या ड्रगसोबत बॉईल करत नाहीत, याला काय म्हणायचं, इन्फ्युजन म्हणायचं. हा डिफरन्स आहे या दोघांमध्ये. डिकॉक्शनमध्ये ड्रग घेतात, वॉटर घेतात आणि त्यांना बॉईल करतात. पण या इन्फ्युजनमध्ये काय करतात, ड्रग घेतात, वॉटर घेतात, फक्त त्याला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवतात. नंतर 15 मिनिटासाठी ठेवतात, जास्तीत जास्त किती, 15 मिनिटं. नंतर त्याला काय करतात, फिल्टर करतात. पण ते वरचं जे मार्क आहेत ते प्रेस करत नाहीत, दाबत नाहीत. दाबून त्यातून आपण काय करतो, मेनस्टम जे लिक्विड आहे ते बाहेर काढतो ना, तर तसं करत नाहीत. कशामध्ये, इन्फ्युजनमध्ये. हा फरक आहे डिकॉक्शन आणि इन्फ्युजनमध्ये. बघा इथं काय दिलेलं आहे, बॉइलिंग ऑफ ड्रग विथ वॉटर फॉर स्टेटेड पिरियड ऑफ टाइम. आफ्टर बॉइलिंग लिक्विड इज स्ट्रेन्ड अँड व्हॉल्यूम इज मेकन विथ द वॉटर. तर हे काय आहे, डिकॉक्शन आहे, याला बॉईल करतात वॉटरसोबत. इन्फ्युजनमध्ये वॉटर आणि जे ड्रग आहे ते फक्त एका कॉन्टॅक्टमध्ये ठेवतात, त्यामुळे ड्रगमधला जे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ते वॉटरमध्ये जातात, बॉईल करत नाहीत इन्फ्युजनमध्ये.
त्यानंतर बघा ऑइली इंजेक्शन आर स्टरिलाइज बाय, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ऑइली इंजेक्शन जे आहेत तर ते कशाने स्टरलाइज करतात, तर ते करतात ड्राय हीट स्टरलायझेशन. मग ड्राय हीट स्टरलायझेशनसाठी कोणती मेथड यूज करतात किंवा कोणतं ॲपरेटस यूज करतात, तर त्याला आपण म्हणतो हॉट एअर ओव्हन. हे कशासाठी यूज करतात, ड्राय हीट स्टरलायझेशनसाठी. मग हॉट एअर ओव्हन जे आहे हे कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, मायक्रोऑर्गॅनिझम कोणत्या प्रिन्सिपलवर किल करतात, तर जे सेलचे कॉन्स्टिट्यूएंट असतात त्यांचं ते काय करतात, ऑक्सिडेशन, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ सेल कॉन्स्टिट्यूएंट. हे तुम्हाला येऊ शकतं की ड्राय हीट स्टरलायझेशनचं प्रिन्सिपल काय आहे मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्याचं, ते काय करतात, ऑक्सिडेशन करतात त्या सेल कॉन्स्टिट्यूएंटचं. त्यामुळे सेल काय होऊन जाते, डेथ होऊन जाते. आलं लक्षात. मग हॉट एअर ओव्हन जे आहे किंवा ड्राय हीट स्टरलायझेशन आहे ते त्याची मेथड कशी आहे, तर त्याच्यामध्ये काय करतात 160 डिग्रीसाठी काय करतात, हीट करतात जे ड्रग किंवा जे समजा ऑइली इंजेक्शन आहेत किंवा जे मटेरियल तुम्हाला स्टरलाइज करतं, किती तासासाठी, तर एका हवर्ससाठी 160 डिग्री सेल्सिअस फॉर 1 hour इन हॉट एअर ओव्हन. कशामध्ये, हॉट एअर ओव्हन. त्याला आपण म्हणतो ड्राय हीट स्टरलायझेशन. आणि आता या ड्राय हीट स्टरलायझेशनमध्ये तुम्हाला विचारू शकतात जे ग्लासवेअर्स आहेत ते कशामध्ये यूज करतात, स्टरलाइज करतात, तर हॉट एअर ओव्हनमध्ये. मॉर्टर आणि पेस्टर त्याच्यामध्ये आलं, वेगवेगळे फ्लास्क आले काचेचे, आलं लक्षात, पेट्री डिश आल्या, त्यानंतर टेस्ट ट्यूब आल्या. हे कशाने स्टरलाइज करतात, तर ड्राय हीट स्टरलायझेशननं. तर हे तुम्हाला ऑइली इंजेक्शन महत्त्वाचं ठेवायचं आहे पण तुम्हाला, आलं लक्षात. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मॉइस्ट हीट स्टरलायझेशन तुम्हाला माहीत असायला हवं. मॉइस्ट हीट स्टरलायझेशनसाठी काय यूज करतो आपण, मॉइस्ट हीट स्टरलायझेशनसाठी आपण यूज करतो ऑटोक्लेव. काय, ऑटोक्लेव. आणि ऑटोक्लेवमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्जिकल ड्रेसिंग्स काय करतात, स्टरलाइज केल्या जातात. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑटोक्लेवमध्ये सर्जिकल ड्रेसिंग्स काय करतात, स्टरलाइज करतात, आलं लक्षात. त्यानंतर हॉट एअर ऑटोक्लेव जे आहे तर ऑटोक्लेवमध्ये टेम्परेचर कसं ठेवायचं बघा, 115 डिग्री किंवा 118 डिग्री सेल्सिअस 30 मिनिटासाठी काय करतात, हीट करतात. आणि त्याचं प्रेशर किती असतं, तर 10 LBS एवढं प्रेशर असतं. किंवा मग दुसरा आहे 121 ते 124 डिग्री सेल्सिअसवर सुद्धा हीट करू शकतात 15 मिनिटासाठी, आणि त्याचं प्रेशर किती असतं, तर 15 LBS असतं. तर अशा प्रकारे ऑटोक्लेवमध्ये काय करतात, स्टरिलायझेशन करतात. आणि याच्यामध्ये सर्जिकल ड्रेसिंग झालं, त्यानंतर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट झालं, हे काय करतात, स्टरलाइज करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टिंडिलायझेशन म्हणजे काय, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. खूप जणांना कन्फ्युजन होतं. टिंडिलायझेशन म्हणजे एक स्टरलायझेशनची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय करतात, तुमचा जो मटेरियल आहे जे की तुम्हाला स्टरलाइज करायचं ते फायनल कंटेनरमध्ये ठेवलेलं असतात आणि ते काय करतात, हीट करतात. मिनिमम किती डिग्री सेल्सिअसवर, 80 डिग्री सेल्सिअसवर एका तासासाठी हीट करतात फॉर सक्सेसिव्ह 3 days. म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा काय करतात, 80 डिग्री सेल्सिअसवर एका तासासाठी काय करतात, स्टरलाइज करतात. त्यानंतर त्याला इन्क्युबेशनमध्ये ठेवतात, इन्क्युबेट करतात ते मटेरियल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काय करतात, तेवढ्याच टाईमला ते तेवढ्या डिग्री सेल्सिअसवर स्टरलाइज करतात. तिसऱ्या दिवशी सुद्धा तसं असं 3 सक्सेसिव्ह डेजमध्ये त्याला काय करतात, हीट करतात आणि स्टरलाइज करतात. त्याला म्हणायचं टिंडलायझेशन. तर ही डेफिनेशन एक्झाममध्ये विचारू शकतात, आलं लक्षात. याच्यामध्ये टिंडलायझेशन, पाश्चरायझेशन याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे टिंडलायझेशन खूप व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन सुटिकचाच आहे. फर्स्ट एडिशन ऑफ IP वॉज पब्लिश इन. बघा सर्वात अगोदर इंडियन फार्माकोपिया IP हे जे पब्लिश करतं ते कोण पब्लिश करतं हे आपण बघूया. बघा इंडियन फार्माकोपिया कमिशन हे जे कमिशन नेमलेलं आहे, कोण, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, याची जी एक शाखा आहे, शाखा म्हणतो आपण, एक त्याला काय म्हणतो, डिपार्टमेंट म्हणतो आपण. तर त्यांचं कोणतं डिपार्टमेंट, तर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे एक डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर ते डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये हे फार्माकोपिया कमिशन असतं. ते कमिशन काय करतं, इंडियन फार्माकोपिया पब्लिश करतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी डिपार्टमेंट आहे फॅमिली वेलफेअरचं, तर ते काय करतं, हे इंडियन फार्माकोपिया कमिशन नेमतं आणि ते कमिशन नंतर काय करतं, इंडियन फार्माकोपिया पब्लिश करतं. मग जे इंडियन फार्माकोपिया जर पहिला होता तर तो कधी पब्लिश केला गेला, तर 1955 मध्ये. आता तुम्हाला एक्झाममध्ये पहिलाच इंडियन फार्माकोपिया विचारतील असं नाही, बाकीचे सुद्धा इंडियन फार्माकोपिया तुम्हाला विचारू शकतात. तर बघा जे फर्स्ट इंडियन फार्माकोपिया होता तो झाला 1955ला. त्यानंतर सेकंड इंडियन फार्माकोपिया जो आहे ते 10 वर्षानंतर म्हणजे 1966ला पब्लिश झाला. त्यानंतर थर्ड जो आहे तो झाला होता 1985 मध्ये. लक्षात ठेवायचं व्यवस्थित, 1985 मध्ये. त्यानंतर फोर्थ जो आहे तो झालेला आहे 1996. त्यानंतर पाचवा जो आहे तो झालेला आहे 2007. त्यानंतर 2010 आणि 14 असं लक्षात ठेवायचं. पाचवा 2007ला, त्यानंतर 6वा 2010ला,
7वा 2014ला, म्हणजे 7, 10, 14 आणि 18, म्हणजे 8वा आहे लास्ट, तर तो कधी झाला 8 इंडियन फार्माकोपिया 2018ला. 18 पासून अजून दुसरा जे 9वा इंडियन फार्माकोपिया तो काय झाला नाही, पब्लिश झाला नाही. आणि याचे जे कव्हर पेज आहे या 2018च्या इंडियन फार्माकोपियाचं, तर हे कव्हर पेज आहे ऑरेंज कलरचं. कोणत्या कलरचं? ऑरेंज, म्हणजे ऑरेंज कलरमध्ये हा इंडियन फार्माकोपिया अवेलेबल आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट MCQ आहे, विच बोन इज बिंग एक्झामाइन इन द स्ट्रँग्युलेशन. बघा कोणतं बोन स्ट्रँग्युलेशनमध्ये एक्झामाइन केलं जातं. या अगोदर तुम्हाला स्ट्रँग्युलेशन म्हणजे नेमकं काय तर हे माहीत असायला हवं. बघा स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय, गळा घोटून मारणे, म्हणजे एखाद्याची गच्ची दाबून मारणे, याला म्हणतात स्ट्रँग्युलेशन. मग आता हे गळा घोटून मारलं किंवा आत्महत्या केलेली आहे का हे जर ओळखायचं असेल तर कोणतं बोन तिथं ब्रेक होत असतं, ते होत असतं हायोइड बोन. आपल्या इथं हे जे आपलं नेक रिजन आहे, या नेक रिजनमध्ये जिभेला म्हणजे आपल्या टंग ज्याला अटॅच आहे तो असतो हायोइड बोन. आणि हा जो हायोइड बोन आहे हा ब्रेक होतो कधी, जर कोणी गळा घोटून मारलं किंवा फाशी वगैरे दिलं. आता ते गळा घोटून मारलं, फाशी दिली, तर हे व्यवस्थित ओळखता येतं. ते एक्झामिन केल्यानंतर त्याला आपण फोरेन्सिक म्हणतो आणि फोरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये जातं ते. तर हे जे हायोइड बोन आहे हे काय करतात, एक्झामिन करतात स्ट्रँग्युलेशनमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विच इज द लार्जेस्ट बॉडी कॅव्हिटी. आपल्या शरीरामध्ये 3 कॅव्हिटी आहेत. एक म्हणजे क्रॅनियल कॅव्हिटी, दुसरी म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी, त्यानंतर तिसरी आहे ॲब्डॉमिनल, 4 कॅव्हिटी आहेत, आणि चौथी आहे पेल्विक कॅव्हिटी. तर ही जी सर्वात मोठी कॅव्हिटी आहे तर ती कोणती आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आहे. आता जे क्रॅनियल कॅव्हिटी आहे त्या क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये ब्रेन असतो. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो ब्रेन कोणत्या कॅव्हिटीमध्ये आहे तर क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये. त्यानंतर लंग्स तुमचा ब्रोंकायज वगैरे हे कोणत्या कॅव्हिटीमध्ये आहे हे जर तुम्हाला विचारलं तर ते कोणत्या कॅव्हिटीमध्ये आहेत तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ते थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहेत. त्यानंतर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये काय आहे तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लिव्हर, गॉल ब्लॅडर, लक्षात, पॅनक्रियाज, स्प्लीन, किडनी, ॲड्रेनल ग्लँड्स हे सर्व कोणत्या कॅव्हिटीमध्ये आहेत तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आहे. आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीची जी साईज आहे किंवा शेप आहे तो कसा असतो, ओव्हल शेपचा आहे. ते तुम्हाला विचारतात की ओव्हल शेपची जी कॅव्हिटी आपल्या शरीरामध्ये ती कोणती आहे तर ती कोणती आहे, ॲब्डॉमिनल. आणि त्यानंतर शेवटची एक आहे पेल्विक कॅव्हिटी. तर ही पेल्विक कॅव्हिटी फेनेल शेपची असते. कशाची, फनेल शेपची असते. तुम्हाला लक्षात ठेवायचं, फनेल शेपची कॅव्हिटी जर विचारली तर ती कोणती आहे, पेल्विक कॅव्हिटी आहे. आणि हे जे ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन आहेत तर ते कशामध्ये येतात, पेल्विक कॅव्हिटीमध्ये येतात. याच्या अगोदरचा एक क्वेश्चन राहिला का आपला, 14वा क्वेश्चन आपला राहिलेला आहे. व्हॉट इज पॅनसायटोपेनिया. काय, पॅनसायटोपेनिया म्हणजे नेमकं काय, खूप महत्त्वाची टर्म आहे, एक्झाममध्ये येऊ शकतं. बघा पॅनसायटोपेनिया म्हणजे काय, हे पेनिया जेव्हा येतं ना तेव्हा काहीतरी डिक्रीज झालेलं असतं हे लक्षात ठेवायचं. काहीतरी डिक्रीज झालं असतं, काहीतरी लो झाले असते हे लक्षात ठेवायचं. पण पॅनसायटोपेनिया ही अशी कंडिशन आहे, त्या कंडिशनमध्ये काय होतं, सर्व जे ब्लड सेल्स आहेत, रेड ब्लड सेल्स, RBC झालं, त्यानंतर WBC झालं, प्लेटलेट झाले, हे तिन्ही सेलचं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन किंवा तिन्ही सेल्स काय होतात, डिक्रीज होतात. त्याला म्हणायचं पॅनसायटोपेनिया. मग असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. डिक्रीज इन प्लेटलेट जर डिक्रीज झाल्या तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं थ्रोम्बोसायटोपेनिया. काय म्हणायचं, थ्रोम्बोसायटोपेनिया. WBC जर कमी झाल्या तर त्याला काय म्हणायचं, ल्युकोसायटोपेनिया. काय म्हणायचं, ल्युकोसायटोपेनिया. त्यानंतर तुम्हाला एक टर्म देतो मी, पॉलिसायथेमिया म्हणजे नेमकं काय याचं सांगायचं आहे. पॉलिसायथेमिया नेमकं काय तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि ॲनेमियामध्ये काय होतं नेमकं ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. विच जॉईंट्स आर फ्रीली मुव्हेबल. बघा जॉईंट्स 3 प्रकारचे असतात. त्या अगोदर जॉईंट्स कोणते फ्रीली मुव्हेबल आहेत हे आपण बघूया. तर जे सायनोव्हियल जॉईंट्स आहेत तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे सायनोव्हियल जॉईंट्स कोणते आहेत. तर हे सायनोव्हियल जॉईंट्स काय असतात, फ्रीली मुव्हेबल असतात. पण तुम्हाला हे बाकीचेही 2 जॉईंट्स जे आहेत टाईप जॉईंटचे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पहिला आहेत फायब्रस जॉईंट. कोणते, फायब्रस जॉईंट. तर हे फायब्रस जॉईंट यांनाच आपण फिक्स जॉईंट म्हणतो. काय म्हणतो, फिक्स जॉईंट म्हणतो. ते त्यांची मुवमेंट होत नाहीत, नो मुवमेंट, म्हणजे हे इममुवेबल असतात. आलं लक्षात. मग तुम्हाला जर विचारलं की इममुवेबल जॉईंट्स कोणते तर ते कोणते, फायब्रस किंवा फिक्स जॉईंट. त्यानंतर दुसरं जे आहे जॉईंट तर ते असतात कार्टिलॅजिनियस. कोणते, कार्टिलॅजिनियस. हे कार्टिलॅजिनियस जे जॉईंट्स आहेत हे काय असतात, स्लाइटली मुव्हेबल, म्हणजे थोडेसे मूव्ह होतात. फॉर एक्झाम्पल आपलं जे बोन मॅरो आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेबल कॉलम, बोन मॅरो नाही, व्हर्टेबल कॉलममध्ये जे व्हर्टेब्रा आहेत त्यांच्या मधामध्ये जे जॉईंट असतात ना त्यांना आपण कार्टिलॅजिनियस जॉईंट म्हणतो. म्हणूनच आपली थोडीशी कंबर आपण काय करू शकतो, हलवू शकतो, स्लाइटली मुवमेंट होते त्यांची.
फिक्स जॉईंट किंवा फायब्रस जॉईंट कोणते असतात, जे आपले क्रॅनियल कॅव्हिटी असते, क्रॅनियममध्ये जे जॉईंट्स आहेत त्यांना आपण सुचर्स म्हणतो. काय म्हणतो? सुचर्स. तर हे सुचर्स काय असतात? इममुव्हेबल जॉईंट्स असतात. किंवा आपलं जे टीथ आहेत आणि जे मॅक्झिला आहे, आलं लक्षात, खालचा जो भाग आहे आपला मॅक्झिलाचा, तर त्याच्यामधले जे जॉईंट्स आहेत हे सुद्धा काय आहेत? फायब्रस जॉईंट किंवा फिक्स जॉईंट, ते सुद्धा मूव्ह होत नाहीत. आणि आपले जे तुम्हाला हे माहीतच आहे, सायनोव्हियल जॉईंटचे वेगवेगळे बॉल अँड सॉकेट जॉईंट झालं, हिंजे जॉईंट झालं, तर याचे एक्झाम्पल तर तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यकच आहे. आलं लक्षात. रेडियस आणि अल्नामधला जॉईंट थोडा फ्रीली मूव्हेबल आहे. हे सगळे जॉईंट्स तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. त्यानंतर बघा 18वा क्वेश्चन आहे, काउपर्स ग्लँड आर प्रेझेंट इन. बघा हे जे काउपर्स ग्लँड असतात तर हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. काउपर्स ग्लँड असतात मॅनमध्ये, म्हणजे माणसांमध्ये असतात, ह्युमनमध्ये, मेलमध्ये असतात. आलं लक्षात. यांचं मेन फंक्शन काय असतात? हे कुठे असतात? जी प्रोस्टेट ग्लँड आहे त्याच्या इन्फेरियर साईडला हे काय असतात? प्रेझेंट असतात. आता ही प्रोस्टेट ग्लँडच्या इन्फेरियर साईडला प्रेझेंट असतात काउपर्स ग्लँड. या काउपर ग्लँडचं नेमकं मॅनमध्ये फंक्शन काय असतं? बघा, जेव्हा एखादा माणूस इजॅक्युलेट करतो, काय करतो? इजॅक्युलेट करतो, त्याच्यामध्ये जे म्युकस लिक्विड असते, म्युकस सारखं एक थिक क्लिअर लिक्विड जे असते ना, ते सिक्रेट करण्याचं काम कोणाचं असतं? या काउपर्स ग्लँडचं असतं. तर हे काउपर ग्लँड्स खूप महत्त्वाचे असतात, लुब्रिकेशनसाठी खूप महत्त्वाचे हे पार्ट घेतात. त्यामुळं जे सिमेन आहे त्या सिमेनमध्ये जे स्पर्म असतात ते व्यवस्थित लुब्रिकेट होऊ शकतात आणि व्हजायनामध्ये गेल्याच्या नंतर ते व्यवस्थित फर्टिलायझेशन वगैरे होण्यासाठी ते काय करतात? म्हणजे मदत करतात. आलं लक्षात. त्यानंतर बघा नेक्स्ट जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्येच काउपर्स ग्लँडला दुसरं नाव काय आहे? बल्बोयुरेथ्रल. बुल्बोयुरेथ्रल किंवा बल्बोयुरेथ्रल आपण यांना ग्लँड म्हणू शकतो. हे बल्बोयुरेथ्रल जे ग्लँड आहेत तर यांनाच काय म्हणतात? काउपर ग्लँड म्हणतात. मग तुम्हाला एक क्वेश्चन विचारू शकतात की माणसांमध्ये काउपर ग्लँड, तर लेडीजमध्ये किंवा फिमेलमध्ये सिमिलर कोणत्या ग्लँड्स असतात अशाच, तर ते कोणत्या आहेत? तर बार्थोलिन ग्लँड. कोणत्या? बार्थोलिन ग्लँड. हे जे बार्थोलिन ग्लँड आहेत हे कोणामध्ये प्रेझेंट आहेत? तर हे फिमेलमध्ये प्रेझेंट असतात. यांचं सुद्धा लुब्रिकेशनचंच काम असतं. थिक म्युकस लिक्विड हे करतात. हे व्हजायना जे आहे त्या व्हजायनाच्या दोन्ही साईडला हे काय असतात? प्रेझेंट असतात. कोणत्या? व्हजायनल ओपनिंग जे आहेत यांच्या दोन्ही साईडला हे बार्थोलिन ग्लँड्स प्रेझेंट असतात. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ट्युबेक्टॉमी. बघा ट्युबेक्टॉमी तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स तर माहीत असतील, म्हणजे मूलबाळ वगैरे होऊ द्यायचं नसलं तर त्याला आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स म्हणतो. तर ही जी ट्युबेक्टॉमी ही करतात कशामध्ये? फिमेलमध्ये. त्यांच्यात जी फॉलोपियन ट्यूब असतात, ही फॉलोपियन ट्यूब काय करतात? ते कट करतात आणि व्यवस्थित टाईट करून ठेवतात. त्यामुळं जे ओव्हम्स असतात किंवा एग्ज म्हणतो आपण त्याला, ओव्हा किंवा एग्ज, तर ते व्यवस्थित काय होऊ शकणार नाही? स्पर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि त्यांचं फर्टिलायझेशन स्पर्मसोबत होणार नाही आणि झायगोट तयार होणार नाही. त्यामुळं काय होणार नाही? मूल किंवा बाळ होणार नाही या ट्युबेक्टॉमी केल्यामुळे. आणि तुम्हाला हे प्रश्न जे विचारू शकतात ते कसं आहे? ट्युबेक्टॉमी कोणामध्ये परफॉर्म करतात? मेल स्टरलायझेशन ऑपरेशनला काय म्हणायचं? तर फिमेल स्टरलायझेशन ऑपरेशनला काय म्हणायचं? ट्युबेक्टॉमी म्हणायचं. मग मेल स्टरलायझेशन ऑपरेशनला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं व्हॅसेक्टॉमी. काय म्हणायचं? व्हॅसेक्टॉमी. बघा व्हॅसा डिफरन्स, हे जी व्हॅस डिफरन्स नावाची जी काय आहे एक नळी आहे, तर ही व्हॅसा डिफरन्स नावाची जी नळी आहे ती काय करते? स्पर्म कॅरी करते. इजॅक्युलेशनमध्ये स्पर्म काय करते? कॅरी करते. मग ही जर व्हॅसा डिफरन्स नावाची ही जर कट केली आपण, काय त्याला आपण म्हणतो व्हॅसा डिफरन्स जर कट केली तर स्पर्म कॅरीच होणार नाहीत. त्यामुळे काय होणार नाही? प्रेग्नन्सी राहू शकणार नाही, कारण की फर्टिलायझेशनसाठी स्पर्मच अवेलेबल राहणार नाही. तर हे काय आहे? व्हॅसा डिफरन्स कट केल्याच्या नंतर ही मेथड कोणती आहे? तर याला म्हणायचं व्हॅसेक्टॉमी. आणि व्हॅसेक्टॉमी कोणामध्ये करतात? तर मेलमध्ये करतात. हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, विच न्यूरोट्रान्समीटर इज गेट इम्बॅलन्स इन पर्किन्सन डिसीज. बघा पर्किन्सन डिसीजमध्ये कोणते न्यूरोट्रान्समीटर काय होतात? इम्बॅलन्स होतात. बघा त्याच्यामध्ये काय होतं? डोपामाइन कमी होतं, डिक्रीज होतं, आणि ॲसिटिल कोलिन काय होतं? इन्क्रीज होतं. डोपामाइन जे आहे ते काय होतं? डिक्रीज होतं, आणि ॲसिटिल कोलिन काय होतं? इन्क्रीज होतं याच्यामध्ये. त्यानंतर असे खूप डिसीजेस आहेत करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, जसं की अल्झायमर डिसीज. अल्झायमर डिसीजमध्ये काय होतं? ॲसिटिल कोलिन काय होतात?